नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय इयत्ता 9वी इतिहासामधील आपला पाठ, तो म्हणजे आहे आर्थिक विकास हा आपला पाठ, जो की आहे चौथा. ऑलरेडी आपण पहिले 3 पाठ जे आहेत तर ते कव्हर केलेले आहेत आणि आय होप की तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील. सो आता आपण आधीच्या पाठांमध्ये काय पाहिलं तर एकतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या काही भारतामध्ये घडामोडी चालू होत्या, मग त्याच्यामध्ये पंतप्रधानांचं निवडून येणं वगैरे असेल किंवा त्यानंतर आपण पाहिलं होतं की प्रत्येक कार्यकाळामध्ये त्या पंतप्रधानाने कोणत्या नवीन योजना आणल्या. 1991 नंतर साधारणतः जागतिकीकरण झालं होतं, ते आपण पाहिलं. त्यानंतर तिसऱ्या पाठामध्ये आपण पाहिले की भारताच्या अंतर्गत ज्या काही गोष्टी सुरू होत्या, म्हणजे प्रदेशवाद असेल किंवा दहशतवाद आहे, नक्षलवाद आहे, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. हे सुद्धा आपण पाहिले की काही असे प्रदेश होते ज्यांना स्वायत्ता हवी होती किंवा स्वतःचा असा एक वेगळा प्रदेश त्यांना हवा होता. सो दॅट इज डन. आता आपण त्या पाठाच्या शेवटी हे बघितलं होतं की हे सगळं झाल्यानंतर भारताने अनेक संघटना मध्ये भारत आला होता आणि का तर आर्थिक विकास करायचा होता. त्या संघटनांबद्दल आपण राज्यशास्त्रामधल्या दुसऱ्या तिसऱ्या पाठामध्ये पाहिलेलं आहे. आय होप की तुम्ही ते व्हिडिओज पण फॉलो करताय, कारण मी राज्यशास्त्र पण पॅरलली टाकते, कारण हे कनेक्टेड आहे इतिहास आणि राज्यशास्त्र. ह्याच्या आधी तुम्हाला बऱ्याचदा पाहायला मिळालं असेल की इतिहास आणि राज्यशास्त्राचा काही रिलेशन नाहीये. बट आता मात्र तुम्हाला पाहायला मिळेल की दोघं एकत्र वाचले पाहिजेत, कारण दोघांचा संबंध खूप डिरेक्टली आहे. लेट अस स्टार्ट विथ आर्थिक विकास. आर्थिक विकास म्हणजे काय? पैशाचा विकास किंवा इकॉनॉमिकली भारतामध्ये कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होत गेली ते आपण बघतोय. भारताच्या आर्थिक धोरणाचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. पॅरलली आपण राज्यशास्त्रामध्ये परराष्ट्र धोरणाचा पण अभ्यास केलेला आहेच. आय होप की तुम्ही ते व्हिडिओज पाहताय. तर भारतामध्ये ना मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था आहे. आता मिश्र म्हणजे काय? तर बघा, एकतर असते भांडवलशाही मिश्र आणि समाजवादी. सो भांडवलशाहीमध्ये काय असतं की सगळ्या ज्या कंपनीज आहेत तर त्या एका प्रायव्हेट व्यक्तीच्या मालकीच्या असतात. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे जिओ टाटाची आहे, सॉरी जिओ अंबानीची आहे, टाटाच्या काही टायटन वगैरे वेगळ्या कंपनी म्हणजे कंपनीज आहेत, सब डिव्हिजन्स आहेत. सो बेसिकली एका प्रायव्हेट व्यक्तीचं ते आहे. पण अजून काही आपण बघायचं म्हटलं, फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंटच्या स्वतःच्या काही स्कीम्स आहेत. आधी जे की बीएसएनएल होतं, आता जिओ तर अंबानीचं आहे, पण बीएसएनएल वगैरे जे होतं तर ते गव्हर्नमेंटचं होतं. किंवा आता फ्लाईट्स ज्या आहेत तर त्या प्रायव्हेट केलेल्या आहेत, एरोप्लेन्स वगैरे आधी काही गव्हर्नमेंटच्या होत्या. म्हणजे आपल्याकडे असं आहे की प्रायव्हेट गोष्टी किंवा प्रायव्हेट कंपनी किंवा एखाद्या ओनरच्या कंपनी आणि गव्हर्नमेंटच्या गोष्टी सगळ्या मिक्स आहेत आपल्याकडे. सो आपल्याकडे मिश्र अर्थव्यवस्था आहे. भांडवलशाहीमध्ये सगळ्याच गोष्टी प्रायव्हेटच्या असतात, गव्हर्नमेंटचं ऍज सच काही नसतं. आणि समाजवादीमध्ये सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटच्या असतात, प्रायव्हेट कंपनीज वगैरे असं काही नसतं. ठीक आहे. सो हे काही एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल सोव्हिएत युनियनमध्ये समाजवादी होती, अमेरिकेमध्ये भांडवलशाही आहे, भारतामध्ये मिश्र दोघी पण स्वरूपाच्या आहेत. त्यासोबतच मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार कसा केला, का केला? त्यानंतर पंचवार्षिक योजना काय आहेत, त्याचं यश आणि अपयश काही वर्षी, बँकांचं राष्ट्रीयकरण, 20 कलमी कार्यक्रम, गिरणी कामगारांचा संप, हे पण याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे. आणि 1991 चे नवे आर्थिक धोरण, या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत. आता बघा मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काय आहे, तर भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा याविषयी विचारमंथन चालू होतं की एक्झॅक्टली आपण भांडवलशाही घ्यावं की समाजवादी घ्यावं. परत असं एक कन्फ्युजन आलंय, ते म्हणजे की आपल्याकडे दोन्ही पण गोष्टी आवश्यक आहेत, कारण आपल्याला आर्थिक विकास लवकरात लवकर साधायचा आहे. तर पंडित नेहरू यांचं असं म्हणणं होतं की कोणता पण एकच टोकाचा मार्ग निवडणं, म्हणजे फक्त प्रायव्हेट किंवा फक्त गव्हर्नमेंट निवडण्यापेक्षा आपण मध्यम मार्गांचा अवलंब करूया, म्हणजे सेफ खेळूया आपण. प्रत्येक वेळी आपण हेच बघतोय की भारत अलिप्तवाद राहतोय, भारत मध्यम मार्ग निवडण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक वेळेस. तर काही देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती, तर काही देशांमध्ये समाजवादी होती. प्रत्येक अर्थव्यवस्थेचे काहीतरी फायदे आहेत, काहीतरी तोटे आहेत. फॉर एक्झाम्पल भांडवलशाहीमध्ये ग्रोथ पटकन होते, कारण प्रायव्हेट आहे त्याच्यामुळे पटकन ग्रोथ होते, पण लोकांकडे जॉब सिक्युरिटी नाहीये. हे समाजवादीमध्ये जॉब सिक्युरिटी आहे पण पटकन विकास होत नाही, तर आपल्याला दोन्ही पण हवं होतं, त्याच्यामुळे आपली मिश्र अर्थव्यवस्था आहे. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जी पण उत्पादनाची साधने आहेत तर ती खाजगी मालकीची असतात, प्रायव्हेट आहे किंवा कुठल्या तरी एका व्यक्तीच्या मालकीची आहेत. पण हेच जर आपण समाजवादीमध्ये बघितलं तर जी पण उत्पादनाची साधने आहेत तर ती सगळी कशी आहेत, गव्हर्नमेंटची आहेत किंवा आपण म्हणूयात की शासनाच्या मालकीची आहेत. पण हेच जर आपण मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये बघायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये दोन्ही पण क्षेत्रामधल्या गोष्टी येतात, प्रायव्हेट मधल्या पण आहेत आणि खाजगी मधल्या पण आहेत. ठीक आहे. सो अशा प्रकारे ज्या ठिकाणी दोन्ही पण प्रकारच्या अर्थव्यवस्था असतात त्याला आपण मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणतो.
सार्वजनिक क्षेत्रामध्ये मिश्र अर्थव्यवस्था कशी आहे बघा, तर उद्योगधंदे असतील तर ते पूर्णतः सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत, जे सार्वजनिक क्षेत्रामधलं आहे किंवा जे संरक्षण खात्यामधलं आहे. फॉर एक्झाम्पल जर आता एखादं रणगाडा बनवायचा आहे युद्धासाठी किंवा वेपन्स बनवायचे आहेत, तर ते फक्त प्रायव्हेट कंपनीज त्यासाठी काम नाही करू शकत, कारण ते सुरक्षेसाठी सेफ ठेवणं खूप जास्त महत्वाचं आहे. सो त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट च्या गोष्टी त्याच्यामध्ये किंवा गव्हर्नमेंट इन्व्हॉल्व्ह होतं मोस्टली, जे पण सुरक्षेशी निगडीत आहे वगैरे त्याच्यामध्ये. आणि खाजगी क्षेत्र कशामध्ये येतं, काही उद्योगधंदे पूर्णपणे खाजगी मालकीचे आहेत. फॉर एक्झाम्पल एखादं कपड्याचं रेमंड वगैरे आहे ते पूर्णतः खाजगी मालकीचे आहे, किंवा इतर कुठले पण H&M असेल, झारा असेल, जे पण आहेत कपडे असतील, इतर काही पण असेल, किंवा कॉस्मेटिकचे प्रोडक्ट्स आहेत. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रायव्हेट मालकीच्या आहेत, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा ऍज सच काही नाहीये. सो उपभोग्य ज्या वस्तू आहेत ज्याच्यामध्ये संरक्षण नाहीये, वेपन्स बनवण्याचं नाहीये, किंवा बेसिकली अशा गोष्टी की ज्याने डिरेक्टली भारतावरती सुरक्षेच्या दृष्टीने काही इफेक्ट नाही होणार आहे, तर त्या मोस्टली कशामध्ये येत आहेत, खाजगीमध्ये येत आहेत. संयुक्तमध्ये काय काय आहेत, तर यामध्ये काही उद्योग, काही गोष्टी किंवा काही उद्योग जे आहेत तर ते उद्योजकांच्या मालकीचे आहेत, तर काही जे आहेत तर ते सरकारी व्यवस्थापनाचे आहेत. मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी खाजगी व सार्वजनिक क्षेत्र यामध्ये सुसंवाद असणे गरजेचं असतं. या व्यवस्थेचे एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन घेणं आणि मोठ्या प्रमाणावरती लोकांचा सहभाग घेणं. या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही आणि समाजवादी यांचे चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो. जसं की हे म्हटलं, भांडवलशाहीमध्ये नफा जास्त असतो, प्रॉफिट जास्त असतं, पण लोकांना जॉब सिक्युरिटी तितकी नाहीये. तर ते समाजवादीमध्ये आहे. सो हे दोघांचं कॉम्बिनेशन आपल्याकडे आहे मिश्रमध्ये, जे की चांगले चांगले गुण आपण घेतोय. नफ्याची प्रेरणा, उपक्रमशीलता, नियम पालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टी जी आहेत त्या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आपण दुर्लक्षित करून नाही चालणार आपल्याला. या व्यवस्थेमध्ये देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती पण असते. दीर्घकालीन विकासावरती अधिक भर देण्यात येतो. संरक्षण, शास्त्रीय संशोधन, शिक्षण, रेल्वे, रस्ते, कालवे, बंदरे आणि विमानतळ उभारणी हे क्षेत्रे भरपूर भांडवल गुंतवणूक लागणारी आहेत, पण फळ मात्र उशिरा देतात. म्हणजे या ह्याच्यामध्ये काय आहे की रस्ते असतील, रेल्वे असतील, याच्यामध्ये गुंतवणूक खूप जास्त किंवा पैसा जास्त टाकावा लागतो. पण आता बघा, रस्त्यातून कसं पैसे, म्हणजे रस्ते बांधायला पैसे लागतात, पण आपल्याला परत कसे मिळणार, तर टोल्सच्या मार्फत वगैरे. टोल घेतात ना रस्त्यावरून जाताना पण, तर टोल्सच्या मार्फत वगैरे ते पैसे परत मिळतात सरकारला. अगेन रेल्वे बांधायला, ते रूळ बिल जे पण आहे ते सगळं बांधायला खूप जास्त भांडवल लागणार, खूप जास्त वेळ पण लागणार. पण त्यातून परत कसे मिळणार ते पैसे, ते तिकीट्सच्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे तिकीट्स वगैरे मध्ये. तर याच्यामध्ये खूप जास्त भांडवल लागतं, पण जे मिळणार आहे परत ते मिळायला खूप उशीर लागतो किंवा खूप वेळ लागतो ते सगळं भांडवल परत मिळायला आपल्याला. तर या क्षेत्रामध्ये त्याच्यामुळे खाजगी उद्योजक मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येत नाहीत. पण आता जर आपण बघितलं तर बरेचसे जे काही विमानं वगैरे आहेत तर ते खाजगींनी पण टेक ओव्हर केलेलं आहे. तर अशा वेळेस मात्र मग सरकारला पुढाकार घ्यावा लागतो, कारण या सगळ्या सुविधा तर पाहिजे जनतेला, संरक्षण, शास्त्रीय संशोधन वगैरे, पण याच्यामध्ये तेवढा पैसा किंवा तेवढं प्रॉफिट नसल्यामुळे प्रायव्हेट लोक जे आहेत तर ते याच्यामध्ये नाही काही करत मग जास्त. त्याच्यामुळे मग गव्हर्नमेंटला करावं लागतात या सगळ्या गोष्टी, कारण ऑफकोर्स देशाला गरज आहे त्याची. तर वरील पद्धतीने मिश्र अर्थव्यवस्थेचे प्रारूप वापरून आणि पंचवार्षिक योजनांचा स्वीकार करून भारताने विकासाची वाटचाल करायला सुरुवात केली. 1973च्या औद्योगिक धोरणाने विकासाची गती वाढली, आणि या धोरणानुसार जे पण अवजड उद्योग आहेत, उद्योजक घराणी आहेत किंवा परकीय उद्योग आहेत, यांचा प्रभाव आटोक्यात आणणं पण शक्य झालं. आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली प्रादेशिक विकासाचा समतोल साधणं असेल किंवा त्या सगळ्या गोष्टींना प्राधान्य देणं असेल, म्हणजे बेसिकली विकास करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या केल्याचं पाहिजेत आपण. नफा मिळणं न मिळणं हा तर वेगळा पार्ट आहे, पण रस्ते असलेच पाहिजे किंवा बंदरे असलेच पाहिजे, विमानतळ असलंच पाहिजे. सो मग त्या सुद्धा गोष्टी आपण बघतोय. आणि येस, लघु उद्योग, ग्रामोद्योग, घरगुती उद्योग यांच्या विकासावरती लक्ष सुद्धा देण्यात आलं, आणि सरकार या क्षेत्रांकडे सहकार क्षेत्रांकडे विशेष लक्ष द्यायला पण सुरुवात झाली. तर बेसिकली पंचवार्षिक योजना काय आहे, 5 वर्षांसाठी आपण एक योजना ठरवतो. आपलं असतं ना रेझोल्युशन, की मी या पूर्ण वर्षभरामध्ये हे काम करणार. सिमिलरली 5 वर्षांसाठी आपण ठरवतो की या गोष्टी झाल्या पाहिजेत, हे टिक मार्क, ते टिक मार्क, असं झालं पाहिजे, असं ते 5 पूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत ठरवलं जातं. तर मग ते एक्झॅक्टली काय आहे, दर 5 वर्षांनी बदलतं. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत साधारणतः एक 79 इयर्स झालेले आहेत आपल्याला आता. सॉरी, 79, हा बरोबर, 79 होतील आता 15 ऑगस्टला. तर येस, तर एवढे वर्ष झालेले आहेत. तर मग या इतक्या वर्षांमध्ये कितीतरी पंचवार्षिक योजना झाल्या असतील, तर त्या कुठपर्यंत लागू पडल्या होत्या किंवा किती झालेल्या आहेत आतापर्यंत, आणि प्रत्येक पंचवार्षिक योजनेचं काय मोटो होता किंवा काय ऑब्जेक्टिव्ह होते, काय करायचं होतं बेसिकली तेव्हा,
तर ते सगळं आपण पुढच्या सेशन मध्ये बघणार आहोत. आतापर्यंत तुम्हाला बेसिक आयडिया मिळाली असेल की आपल्याला आर्थिक विकास साधायचा आहे, म्हणून आपण इतक्या सगळ्या धोरणं आणतोय, इतक्या सगळ्या नवीन गोष्टी ट्राय करतोय किंवा इतकं नवीन नवीन काय काही योजना आणतोय. ठीक आहे. सो बेसिकली हे होतं ऑल अबाउट आर्थिक विकास म्हणजे काय आणि कुठल्या प्रकारची अर्थव्यवस्था आपल्याकडे आहे वगैरे वगैरे. नेक्स्ट सेशन मध्ये लेटेस्ट कंटिन्यू विथ दी पंचवार्षिक योजना आणि लक्षात पण तुम्हाला थोड्याफार गोष्टी ठेवाव्या लागतील. आतापर्यंतच फक्त मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय एवढं तुम्हाला लक्षात असेल तरी पण पुरेसं आहे, बाकीचं काय लक्षात असायची गरज नाहीये. इथून पुढे मात्र जे जे एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला सांगेन. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. बाय, सी इन द नेक्स्ट सेशन.